भारताची महिला क्रिकेट टीम आणि साऊथ आफ्रिकेची महिला टीम यामध्ये क्रिकेटचा सामना झाला, फायनलचा सामना झाला आणि त्या फायनल सामन्यामध्ये भारताच्या महिला टीमनं मोठा विजय संपादन केला आहे आणि त्या जी टीम आहे ती तुम्ही पाहू शकता। हे आहे कोर्टयार्ड मॅरियट हॉटेल नवी मुंबईचं आणि ह्याच्याच बाजूला स्टेडियम आहे डी.वाय. पाटील। डी.वाय. पाटीलची मॅच संपल्यानंतर आज मात्र या कोर्टयार्ड हॉटेलमध्ये महिला टीम जी आहे इंडियाची ती थांबलेली आहे। थोड्याच वेळापूर्वी ही टीम इथे दाखल झालेली आहे या कोर्टयार्ड हॉटेलमध्ये आणि आज मात्र मोठा आनंदाचं वातावरण इथे स्टेडियम इथे पाहायला मिळालं। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात संपूर्ण देशभरात आज जल्लोष करण्यात आला। याचं कारण असं आहे की भरपूर वर्षांनंतर प्रथमच महिला टीमनं हा विजय संपादन केला आहे आणि वर्ल्ड कपवरती आपलं नाव कोरलेलं आहे। ज्या वेळेला मॅच सुरुवात झाली त्यावेळेला भारतानं पहिली बॅटिंग केली आणि बॅटिंग करताना 299 धावांचं आव्हान हे साऊथ आफ्रिकेसमोर उभं केलं आणि साऊथ आफ्रिकेची टीम ही मात्र ते आव्हान त्यांना पूर्ण करता आलं नाही आणि 52 रनाने त्यांना भारतीय महिला टीमनं धूळ चारलेली आहे। आणि याच अनुषंगानं भारताचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भारतीय महिला टीमचं अभिनंदन केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शिरीषसह मी वैभव घाग, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।